काल मिस्टर मासे घेऊन आले आणि म्हटले मासे खावे तर कोकणात जाऊनच. मी म्हणाले कोकणात जायची काय आवश्यकता आहे, मी कोकण तुम्हाला इथे ताटातच दाखवते. तर मग हसायला लागले. हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एकदम डिलिशियस आणि एकदम झटपट बनवून तयार होणारी फिश फ्राय रेसिपी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बांगडा घेतलेला आहे 500 ग्राम. त्याला व्यवस्थित 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि अर्ध लिंबू कट करून व्यवस्थित पिळून चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक फिशला ते लागलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मीठ हळद व्यवस्थित लावून 5 मिनिट साईडला ठेवायचं आहे. आता त्यानंतर इथे मी एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4-5 लसण आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्याचबरोबर मी त्यामध्ये 1 नारळाचा तुकडा, ओलं नारळ आहे, त्याचबरोबर 1 लाल मिरची कट करून टाकलेली आहे. ओलं नारळ नसेल तर टाकलं नाही तरी काहीच हरकत नाही. इथे मी होतं म्हणून अवेलेबल म्हणून टाकलेलं आहे. त्याने चव खूप छान येते. अशा पद्धतीने मी जाडसर पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याची. आता त्यानंतर मी लाल तिखट त्यामध्ये ॲड केलेलं आहे. मी इथे अर्धा चम्मच घेतलेले लाल तिखट, कारण की आपण लाल मिरची पण त्यामध्ये एक ॲड केली होती. आता छान मिक्स करून त्याला ह्या फिशवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर लावून ठेवलं त्याला तर त्याची चव खूप दुप्पट होते आणि खाताना एक नंबर लागते. आता यामध्ये व्यवस्थित आपल्याला फिशला लावून घ्यायचं आहे. ज्या फिशला आपण कट केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ते मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने मी सर्व फिशला ते लावून घेतलेलं आहे मिश्रण. आता ते मी 2 मिनिट साईडला ठेवते आणि एक प्लेट घेतलेली आहे थोडीशी मोठी. त्यामध्ये मी 4 चम्मच रवा घेतलेला आहे. इथे हा रवा आपण शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे. त्यानंतर मी 1 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे. अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एकदम हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी 4 ते 5 चम्मच ऑइल टाकलेलं आहे आणि ऑइल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. आता इथे आपण तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण फिशला रवा बेसनचं मिश्रण लावून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण फिशला लावून घ्यायचं आहे. आता हे मी 1 बाय 1 लावून दाखवते. अशा पद्धतीने सर्वत्र लागल्या गेलं पाहिजे. आता हे आपण सर्व फिशला लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही जरी कोटिंग केलं तर खूप छान लागते. इथे तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता रव्याच्या जागी, त्याने देखील खूप छान चव येते. पण अशा पद्धतीनं मी करते रेसिपी तर अजिबात खाली चिटकत नाही किंवा त्याचं कोटिंगही निघणार नाही. आता हे सर्व फिश मी लावून घेतलेलं आहे मिश्रण. आता इथे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. आता आपला पॅन देखील व्यवस्थित गरम झालेला असेल. आपण त्यामध्ये फिश एक एक करून ॲड करूया. इथे महत्त्वाची टीप म्हणजे पॅन असो तवा असो आपला व्यवस्थित गरम झालेला पाहिजे. त्यामध्ये 1-2 मिनिट तेल व्यवस्थित वाफल्या गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला फिश त्यामध्ये ॲड करायची. नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेला फिश आपण कमी गॅस केलेला असतो आणि तेलही व्यवस्थित जेव्हा गरम नसतं तेव्हा काय होतं ना, अर्ध कोटिंग फिशचं पॅनला किंवा तव्याला चिटकून जातं आणि मग सगळं विस्कळीत होतं. त्यातलं जे मांस आहे ते साईडला होऊन जातं. मग फिश एकदम खराब होते फ्राय करताना. आता इथे पहा, आलटून पलटून आपण व्यवस्थित फिश फ्राय करून घेऊ. अजिबात त्यातलं कोटिंगही निघलेलं नाही आहे आणि पॅन देखील आपला अजिबातही काही कुठे रवा किंवा बेसनचं पीठ जळल्यासारखं दिसत नाही आहे. आता इथे पहा, मी हे काढून घेते. 2-4 मिनटानंतर फिश लवकर वाफून तयार होते. खूप वेळ लागत नाही ती फ्राय व्हायला. आता मी दुसऱ्या पण फ्राय करून घेते. अशा पद्धतीने तुम्ही जर फिशची फ्राय केली तर एक नंबर लागते आणि चवीलाही छान लागते. आणि मेन म्हणजे सगळ्यात कमी वेळ लागतो फिश फ्रायला. 2-3 मिनिट लागतात फिश फ्राय व्हायला. इथे मी आलटून पलटून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने बनवून आपली फिश फ्राय तयार आहे. एकदम झटपट, कमी वेळेमध्ये कमी साहित्यात तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. आता मी प्लेटिंग करून घेते. आपली फिश बनवून तयार आहे. इथे पहा, बांगड्याऐवजी तुम्ही दुसरी फिश घेऊ शकता आणि अशा पद्धतीने फ्राय देखील करू शकता. एकदम डिलिशियस बनवून तयार आहे. आता तुम्ही स्टार्टरलाही घरी खाऊ शकता किंवा इतर
गेस्ट कुणी आलं त्यांनाही बनवून देऊ शकता. एकदम परफेक्ट आपली बांगडा फिश फ्राय बनवून तयार आहे. फिश फ्राय कशी झाली आहे हे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. एकदम परफेक्ट झालेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. बाय बाय.